नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 15 बालसभा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न या पाठामध्ये विचारलेले आहेत। बघा, या प्रकारे हे प्रश्न या पाठामध्ये आलेले आहेत। प्रत्येकाची उत्तरे आपण आता बघणार आहोत। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघणार आहोत। 2-3 ओळीत उत्तरे लिहा। त्यातील अ प्रश्न दिलेला आहे, इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? याचं उत्तर आहे या प्रकारे, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील आ दिलेला आहे या प्रकारचा प्रश्न, बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? याचं उत्तर आहे या प्रकारे, या सभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी तर व कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला। पुढचा प्रश्न बघणार आहोत। त्यातील ई प्रश्न दिलेला आहे, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? याचं उत्तर आहे या प्रकारे, बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्ग शिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार, मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या सर्वांनी मदत केली। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा। बघा, या प्रकारे आपण ही माहिती लिहू शकतो। पहिलं, महात्मा फुले यांच्याबद्दल आपण माहिती लिहिणार आहोत। महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले। दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली, विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। अशा प्रकारे या ठिकाणी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपण लिहिली आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, तुमच्या वर्गात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे, तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा। बघा, आता या प्रकारे तयारी करणार आपण। प्रथम हॉल स्वच्छ करू, हॉलमध्ये थोर वैज्ञानिकांचे फोटो लावू, नंतर व्यासपीठ तयार करू, बैठक व्यवस्था करू, अध्यक्षपद, सूत्रसंचालन आणि व्याख्याते आधीच ठरवून त्यांना तसे कळू व त्यांची संमती घेऊ। एका खुर्चीवर सरस्वतीचा फोटो ठेवून हार, पुष्पे व निरंजन यांची व्यवस्था करू, लाऊडस्पीकरची व्यवस्था करू। अशा प्रकारे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचे जर आयोजन शाळा स्तरावर करायचे असेल तर या प्रकारची तयारी आपल्याला करावी लागणार आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा। बघा, या प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये होतात। पहिला कार्यक्रम होतो गणराज्य दिन, म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी हा गणराज्य दिन साजरा केला जातो। दुसरा मराठी राजभाषा दिन, 27 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम साजरा होतो। नंतर स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये साजरा केला जातो। त्याचबरोबर शिक्षक दिन, 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो। त्याचप्रमाणे गांधी जयंती, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते। त्याचप्रमाणे बालक दिन, 14 नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये बालक दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा। बघा, या प्रकारे पहिलं पर्यावरण, दुसरं वाचन संस्कृती, तिसरं विज्ञान निष्ठा व अंधश्रद्धा आणि चौथं ग्रामसुधार या विषयांवरती बालसभा घेतल्या जातात।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय विचार कराल ते लिहा. बघा आता या प्रकारचे मुद्दे या आकृत्यांमध्ये दिलेले आहेत. बघा पहिला आहे कोणती घोषवाक्य बनवाल. तर या प्रकारची घोषवाक्ये आपण बनवू शकतो. पहिलं प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. दुसरं झाडे लावा, झाडे वाढवा. तिसरं पर्यावरण रक्षण, आरोग्याची गुरुकिल्ली. चौथं पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. दुसरा आहे या प्रकारचा मुद्दा आहे दुसरा कोणत्या समस्यांवर विचार करा. या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्या समस्यांवर विचार कराल. तर पहिलं कचरा समस्या, दुसरं जल प्रदूषण, तिसरं वायू प्रदूषण, चौथं ध्वनी प्रदूषण आणि पुढचं पाणी तुंबणे. पुढचं आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. त्यातील पहिला पॉइंट आहे गावातील ज्येष्ठ नागरिक, दुसरं समाजसेवक, तिसरं पत्रकार, पुढचं कवी किंवा लेखक किंवा पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे मुख्याध्यापक. अशा प्रकारे जर शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करायचा असेल तरी वेगवेगळ्या मुद्दे लक्षात घेऊन याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल आणि या प्रकारचे ते महत्त्वाचे पॉइंट्स असेल की ज्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. बघा आता या प्रकारची वाक्य दिलेली आहे. तारा क्रिकेट खेळते. या ठिकाणी तारा कर्ता, क्रिकेट कर्म आणि खेळते क्रियापद. दुसरं यास्मिन पुस्तक वाचते. यास्मिन कर्ता, पुस्तक कर्म आणि वाचते क्रियापद. तिसरं पक्षी किलबिल करतात. पक्षी कर्ता, किलबिल कर्म आणि करतात क्रियापद. पुढचं राजू अभ्यास करतो. राजू कर्ता, अभ्यास कर्म आणि करतो क्रियापद. पुढचं शबाना स्वयंपाक करते. शबाना कर्म, स्वयंपाक कर्म आणि करते क्रियापद. पुढचं आहे जॉन व्यायाम करतो. जॉन कर्ता, व्यायाम कर्म आणि करतो क्रियापद. अशा प्रकारे या ठिकाणी आपण दिलेल्या वाक्यांमधील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखून ते व्यवस्थित लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.